Good afternoon, all. Good afternoon, ma'am. Good afternoon, ma'am. Good afternoon, ma'am. Good afternoon, ma'am. Okay, this is a practical session of pharmaceutical chemistry. This is third practical session. So in that, experiment number 3, that is limit test for chloride. So in today's practical, we are going to learn limit test for a chloride in a practically. आपण theory मध्ये theoretical part बघितलाय, but we have to see in detail how to perform practical, which apparatus we are required during the practical. So आजच्या लेक्चरला आपल्याला लिमिट टेस्ट फॉर क्लोराइड साठी कोणते ग्लासवेअर लागतात, प्रोसिजर कशी आहे, हे सगळं इन डिटेल लर्न करायचं आहे. Screen is visible? Yes, ma'am. Yes, ma'am. Okay. Limit test for chloride. So in earlier we see this principle in our theoretical part. So limit test for chloride, in that first is a chemical interaction. So limit test for chloride depend upon the interaction of a chloride with a silver nitrate in the presence of a dilute nitric acid. So limit test for chloride ह्याच्यामध्ये केमिकल इंटरॅक्शन कुणाची होते, क्लोराइड आणि सिल्वर नायट्रेट यांची. कुणाच्या प्रेझेन्स मध्ये होते, डायल्यूट नायट्रिक ऍसिडच्या. नेक्स्ट, डिपॉझिशन ऑफ अ सॉलिड पार्टिकल ऑफ अ क्लोराइड ऍज अ सिल्वर क्लोराइड. सो हे जे काही क्लोराइडचे पार्टिकल आहेत ते इम्प्युरिटी म्हणून इथं आपल्याला ऑब्झर्व होत आहेत आणि ते सिल्वर क्लोराइड ह्या कॉम्प्लेक्स वरती काय करतायत, त्या कॉम्प्लेक्स किंवा त्या प्रेसिपिटेट वरती जाऊन डिपॉझिट होत आहे. So chloride as a impurity is a present in a very small quantities. So in the chemical interaction, the precipitation of a silver chloride appear as a opalescence. त्यामुळं ह्यांच्या इंटरॅक्शन मुळे किंवा ह्यांचा इंटरफिअर होतोय, क्लोराइड जे आयन्स आहेत ते इम्प्युरिटी म्हणून त्यांचा इंटरफिअर होतोय कोणासोबत, जे प्रेसिपिटंट आहेत त्याच्यासोबत. त्यामुळे आपल्याला ते सोल्युशन कसं दिसायला लागतं, opalescence. So in the chemical interaction, the precipitation of a silver chloride appear as a opalescence. It is compared under uniform condition of illumination with a standard opalescence in a Nessler cylinder to draw interference. So आपल्याला काय चेक करायचंय की जे काही लिमिट टेस्ट थ्रू आपण काय चेक करत असतो की जे पण इम्प्युरिटीज आहेत त्यांना आयडेंटिफाय करायचंय आणि किती अमाऊंट मध्ये त्या इम्प्युरिटीज त्या सोल्युशन मध्ये प्रेझेंट आहेत हे आयडेंटिफाय करायचं. सो लिमिट टेस्ट ऑफ क्लोराइड मध्ये पण तसंच आहे. प्रिन्सिपल आपण बघतोय लिमिट टेस्ट फॉर क्लोराइड, त्याच्यामध्ये काय आहे, फर्स्टली जे पण आपण सोल्युशन यूज केलंय त्या सोल्युशन मध्ये काय होणार आहे, त्या सबस्टन्सची केमिकल इंटरॅक्शन होणार आहे. सो इथं कोणाची इंटरॅक्शन होती, क्लोराइड आयनची इंटरॅक्शन सिल्वर नायट्रेट सोबत होती आणि इन द प्रेझेन्स ऑफ अ डायल्यूट नायट्रिक ऍसिड. त्यानंतर ह्या सोल्युशन मध्ये आपल्याला फ्री आयन्स फॉर्म झालेले दिसतात. सो क्लोराइडचे जे आयन्स आहेत ते फॉर्म इथं होत आहेत आणि जे प्रेसिपिटंट आहेत सिल्वर क्लोराइडचं, त्या रिॲक्शन दोन्हीच्या रिॲक्शन मधून ऑब्व्हियसली तिथं आपल्याला फायनल रिझल्ट किंवा फायनल प्रेसिपिटंट मिळणार आहे. सो इथं आपला प्रेसिपिटंट आहे सिल्वर क्लोराइड. सो ह्या सिल्वर क्लोराइडच्या प्रेसिपिटंट वरती हे फ्री आयन्स जे आहेत क्लोराइडचे ते जाऊन डिपॉझिट होतात. त्यामुळे ते सोल्युशन कसं आहे, सोल्युशन कलरलेस सोल्युशनचं कन्व्हर्जन ते आपल्याला कुठं दिसतं, ओपलसन सोल्युशन मध्ये दिसतं किंवा त्या सोल्युशन मध्ये आपल्याला टर्बिडिटी ऑब्झर्व होते ड्यू टू इंटरफिअरन्स ऑफ अ क्लोराइड आयन. सो आपल्याला हे प्रॅक्टिकली बघायचंय की हे कसं होतं. सो केमिकल रिॲक्शन मध्ये बघा, सोल्युबल क्लोराइड रिॲक्ट विथ AgNO3. सो इथं AgNO3 मीन्स सिल्वर नायट्रेट ऑफ अ dilute nitric acid. So it gives AgCl. It means silver chloride. सिल्वर क्लोराइडचा प्रेसिपिटंट आपल्याला फायनली मिळतोय, पण त्याच्यामध्ये इंटरफिअर कोणाचं होतोय, क्लोराइड आयन्सचा. सो हे ऑलरेडी प्रिन्सिपल आपण थेअरी मध्ये बघितलेलं आहे. आणि ऑल्सो केमिकल रिॲक्शन. इथं शॉर्ट तुम्हाला कन्सेप्ट सांगितलेला आहे
जनरल कन्सेप्ट स्ट्रक्चर ह्याच्यामध्ये स्टँडर्ड सोल्युशन आणि टेस्ट सोल्युशन याच्यामध्ये आपल्याला काय काय ऍड करायचंय डायल्यूट नायट्रिक ऍसिड प्लस 0.1 मोलर सिल्वर नायट्रेट सोल्युशन. परत त्यानंतर ना ओपेल्सन्स चेक करायचंय. ओपेल्सन्स त्याच्यामध्ये क्रिएट होते तो कंपॅरिझन करायचंय स्टँडर्ड आणि टेस्ट सोल्युशनचा. सो नेक्स्ट इथं प्रोसिजर दिलेली आहे तुम्हाला स्टेप वाईज प्रोसिजर. सो हे लास्ट इयरचं मॅन्युअल आहे त्यामुळं ह्यातली प्रोसिजर नुसार आपण बघतोय. सो प्रोसिजर मध्ये काय काय आहे आपल्याला स्टँडर्ड सोल्युशन जर प्रिपेअर करायचं असेल तर आपल्याला काय काय लागेल. आपण थेरॉटिकल पार्ट मध्ये बघितलेलं आहे स्टेप वाईज प्रोसिजर की स्टँडर्ड सोल्युशन प्रिपेअर करताना आपल्याला काय काय लागतं अँड ऑल्सो टेस्ट सोल्युशन प्रिपेअर करताना आपल्याला काय काय लागतं. सांगा फास्ट का परत एकदा पहिलेपासून घ्यायचे आणि त्यानंतर प्रॅक्टिकल हे करायचे स्टार्ट करायचे. परत एकदा सगळं रिवाइज करायचं का थेरॉटिकल पासून सगळं. स्पीक फास्ट. नको मॅम. ओके अदर स्टुडंट. बघितलेलाच पार्ट आहे जस्ट आपल्याला आता इथं प्रॅक्टिकल मध्ये व्हिडिओ थ्रू आपण बघूयात की कसं प्रॅक्टिकली परफॉर्म केलं जातं. बट त्याच्या आधी तुमचं कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. स्टँडर्ड सोल्युशन कसं प्रिपेअर केलं जातं. सो स्क्रीन विजिबल आहे सगळ्यांना. Yes. ओके स्क्रीन वरती पण तिथं पॉइंट वाईज मेन्शन केलेलं आहे स्टँडर्ड सोल्युशन. फर्स्ट स्टेप काय असणार आहे एक 10 ml ऑफ अ क्लोराइड सोल्युशन इन अ लेबल्ड नेस्लर सिलेंडर. जे नेस्लर सिलेंडर आहे त्याच्यामध्ये 10 ml आपल्याला काय घ्यायचंय क्लोराइडचं सोल्युशन घ्यायचंय. आफ्टर दॅट ऍड अ 5 ml ऑफ अ डिस्टिल्ड वॉटर. त्या 10 ml क्लोराइड सोल्युशन मध्ये आपल्याला 5 ml एवढं डिस्टिल्ड वॉटर त्याच्यामध्ये ऍड करायचं. थर्ड पॉइंट काय आहे ऍड 10 ml ऑफ डायल्यूट नायट्रिक ऍसिड अँड मिक्स वेल. त्यानंतर 10 ml एवढं डायल्यूट नायट्रिक ऍसिड त्याच्यामध्ये ऍड करायचंय आणि मिक्स करायचंय. फोर्थ डायल्यूट 250 ml विथ डिस्टिल्ड वॉटर. जे पण तुम्ही प्रिपेअर केले अबोव सोल्युशन ते घ्यायचे आणि ते 50 ml एवढं डिस्टिल्ड वॉटर सोबत डायल्यूट करायचे. ऍड 1 ml ऑफ 0.1 मोलार सिल्वर नायट्रेट सोल्युशन. त्याच्यामध्ये परत आपल्याला 50 ml डायल्यूट केल्यानंतर ना 1 ml एवढं सिल्वर नायट्रेट सोल्युशन ऍड करायचंय. स्टर इमिडिएटली विथ अ ग्लास रॉड अँड अलाउड टू स्टँड फॉर 5 मिनिट. प्रोटेक्ट फ्रॉम सनलाइट. त्यानंतर आपल्याला काय करायचंय सगळं जे सोल्युशन आहे ते व्यवस्थित स्टर करायचंय एकमेकांमध्ये मिक्स होऊ द्यायचंय. त्यानंतर ना 5 मिनिट साठी आपल्याला त्याला स्टँड करायचंय त्याची रिएक्शन कम्प्लीट होऊ द्यायची. त्यानंतर त्याच्यामध्ये जो ओपेल्सन्स क्रिएट होते तो ओपेल्सन्स आपल्याला चेक करायचे टेस्ट सोल्युशन सोबत. सो नेक्स्ट आहे टेस्ट सोल्युशन ऑफ अ सोडियम बायकार्बोनेट. सो इथं आपल्याला फर्स्ट स्टेप आहे वे अॅक्युरेटली 1.25 ग्राम ऑफ सोडियम बायकार्बोनेट. सो तेवढं 1.25 ग्राम एवढं सोडियम बायकार्बोनेट आपल्याला वे करून घ्यायचंय. त्यानंतर डिझॉल्व इट इन 50 ml डिस्टिल्ड वॉटर इन अ लेबल्ड नेस्लर सिलेंडर. त्यानंतर 50 ml एवढ्या वॉटर मध्ये ते डिझॉल्व करायचे. ऍड 2 ml ऑफ डायल्यूट नायट्रिक ऍसिड. त्यानंतर जे काय आपण डिझॉल्व करून जे 50 ml चं सोल्युशन प्रिपेअर केले त्याच्यामध्ये आपल्याला 2 ml नायट्रिक ऍसिड ऍड करायचे. डायल्यूट टू 50 ml विथ डिस्टिल्ड वॉटर. त्यानंतर ते सगळं सोल्युशन आहे ते 50 ml इथपर्यंत आपल्याला
डिस्टिल बॉटलच्या हेल्पनी डायल्यूट करायचे. नेक्स्ट आहे ऍड 1 ml 0.1 मोलार सिल्वर नायट्रेट सोल्युशन. त्यानंतर 1 ml एवढं आपल्याला सिल्वर नायट्रेट सोल्युशन ऍड करायचंय. स्टर इमिडिएटली विथ अ ग्लास रॉड अँड अलाउ टू स्टँड फॉर अ 5 मिनिट प्रोटेक्ट फ्रॉम सनलाइट. त्यानंतर आपल्याला काय करायचंय, इमिडिएटली स्टर करायचे, सगळे सोल्युशन मिक्स होऊ द्यायचे. त्यानंतर त्याचे रिएक्शन कम्प्लीट होण्यासाठी परत एकदा स्टँडर्ड सारखं आपल्याला 5 मिनिट तिथं थांबायचं आहे, वेट करायचे ते रिएक्शन होतोपर्यंत. त्यानंतर प्रोटेक्ट फ्रॉम अ सनलाइट पासून आपल्याला प्रोटेक्ट करायचे. व्ह्यू द ट्रान्सव्हर्सली अगेन्स्ट अ ब्लॅक बॅकग्राऊंड. त्यानंतर ब्लॅक बॅकग्राऊंड अगेन्स्ट आपल्याला दोन्ही सोल्युशन स्टँडर्ड ऍज वेल एज टेस्ट सोल्युशन काय करायचे, कम्पेअर करायचे. सो कम्पेअर विथ द ओपल्सन्स प्रोड्यूस विथ दॅट ऑफ अ स्टँडर्ड सोल्युशन. जे पण स्टँडर्ड सोल्युशन आहे त्याच्यासोबत आपला टेस्ट सोल्युशनचा ओपल्सन चेक करायचे. असं सिमिलरली आपण 3 सोल्युशन प्रिपेअर करून चेक करणार आहोत स्टँडर्ड सोबत. सो टेस्ट सोल्युशन फॉर पोटॅशियम परमॅग्नेट अँड टेस्ट सोल्युशन फॉर मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट. सो सेम आहेत. आपल्याला काय करायचंय, टेस्ट सोल्युशन प्रिपेअर करून स्टँडर्ड सोबत फक्त कंपॅरिझन करायचे. लिमिट टेस्ट मध्ये इम्पॉर्टंट काय काय आहे, प्रिन्सिपल आणि इट्स अ केमिकल रिएक्शन. सो प्रिन्सिपल काय आहे याचं कोणाला एक्सप्लेन करता येईल? प्रिन्सिपल मॅम मी सांगू का मॅम? येस स्पीक. Limit test for chloride depend upon the interaction of chloride with the silver nitrate in the presence of dilute nitric acid. नंतर precipitation त्याच्यामध्ये deposition of solid particles of chloride as presence of silver chloride. नंतर थर्ड मध्ये comparison of test sample with standard chloride as impurity is present in very small quantity. ओके. नेक्स्ट अजून कोण सांगेल? प्रिन्सिपल हा सांगा. स्टँडर्ड सोल्युशन आणि टेस्ट सोल्युशन असे 2 सोल्युशन घ्यायचे. स्टँडर्ड सोल्युशन मध्ये आपण डायल्यूट नायट्रिक ऍसिड आणि 0.1 ml ऑफ सिल्वर नायट्रेट सोल्युशन टाकलं तर त्याचा ऑपल्स म्हणजे जास्त गढूळ दिसतं. आणि टेस्ट सोल्युशन मध्ये पण डायल्यूट नायट्रिक ऍसिड किंवा 0.1 ml नायट्रेट सोल्युशन आपण ऍड केलं पण ते स्टँडर्ड सोल्युशन पेक्षा कमी गढूळ दिसतं. त्यात कंपॅरिझन केल्यानंतर ती लिमिट टेस्ट पास होते. ओके. सो रोल नंबर 45. येस मॅम. ओके सांगा प्रिन्सिपल. Chemical interactions मध्ये limit test for chloride depends upon the interaction of chloride with silver nitrate in the presence of dilute nitric acid and that Opelson's depositions of solid particles of chlorides are silver chlorides and compares of test samples is a standard chemical interaction. The precipitate of silver chloride appearance in Opelson's. ओके. सो ह्या रिलेटेड आपण व्हिडिओ बघूयात. नेक्स्ट लेक्चर ज्यावेळेस असेल आपलं प्रॅक्टिकल सेशन त्यावेळेस मी स्टार्टिंग पासून सगळं रिवाइज करेन. ऑल्सो पॉइंट वाईज आपण घेऊयात. सो असं जर डायरेक्टली जर तुम्हाला असं प्रिन्सिपल सांगून जर स्टार्ट केलं तर नाही नीट समजणार आहे. सो प्रॅक्टिकल सेशन मध्ये परत एकदा रिव्हिजन होण्यासाठी आपण व्यवस्थित स्टेप वाईज जाऊयात. सो ह्या लेक्चरला आपण डायरेक्टली स्टार्ट केले. नेक्स्ट लेक्चर पासून स्टेप वाईज आपण घेऊया. ओके. व्हिडिओ शो करते.
Wait for a minute. Hello friends, welcome to the channel Solution. Today in this video we will show you how to perform the limit test of chloride. Before starting the practical, let's know about the limit test. Limit test is used to determine the inorganic impurities present in any chemical compound. Here, the limit means value or amount that is likely to be present in a substance. Test means to examine or to investigate. Impurities means a foreign matter which is present in compound. So, limit test is defined as the quantitative or semi-quantitative test designed to identify and control the small quantities of impurities which is likely to be present in the substance, and it is generally carried out to determine the inorganic impurities present in the compound. In short, limit test is nothing but to identify the impurities present in the substance and compare it with the standard, means to find out that the amount of the impurities present in the substance is within the limit or beyond the limit, means to find out the amount of impurities present in the substance is avoidable or unavoidable. In the limit test, turbidity or color or a stain or opalescence produced by the reaction of the impurities which is present in the test sample with the reagent we used is compared with the standard turbidity, color, stain or opalescence produced by the reaction of known amount of impurities, means standard, with the same reagent we used in the test. Then what is the principle of limit test of chloride? The principle of limit test of chloride is that in both the standard and the test solution, we add silver nitrate solution, means AgNO3 solution. And this silver nitrate react with the soluble chloride present in both the test and the standard solution in the presence of dilute HNO3. And silver nitrate, after reacting with the chloride, form silver chloride, means AgCl, which is insoluble solid particle appear as a opalescence in the solution. Let's start the practical. For the limit test, we require Nessler cylinder. In the Nessler cylinder, there are two marks, and lower mark is for the 25 ml and other for the 50 ml. We require two Nessler cylinder, one for the test solution and another for the standard solution. These are the chemicals required to perform the limit test for chloride. First is the standard NaCl solution of concentration 0.05845% weight by volume. Second is the distilled water. Next is dilute HNO3, and last silver nitrate solution of concentration 5% weight by volume. Now, first transfer 1 ml of standard NaCl solution in the Nessler cylinder with the help of pipette. As we have told, here we have prepared standard NaCl solution of concentration 0.05845%, means we have prepared it by dissolving 0.05845 gram, or you can say 58.45 mg of NaCl in 100 ml of distilled water. After transferring 1 ml of standard NaCl solution now to this Nessler cylinder containing 1 ml of standard NaCl solution, we have to add 10 ml of dilute HNO3 with the help of pipette. After adding dilute HNO3, add distilled water. Here we have to add distilled water up to the mark 50 ml, means we have to make up the volume with distilled water up to the 50 ml mark of Nessler cylinder. Here we have to use distilled water to perform the limit test of chloride. Remember that you will not use tap water to perform the chloride limit test, because chloride present in the tap water will interfere our result. That's why we have to use distilled water only for the limit test of chloride. Now we have to make up the volume with the distilled water up to 50 ml mark of the Nessler cylinder. Now add 1 ml of AgNO3 solution. After adding 1 ml of silver nitrate solution, then immediately stir with a glass rod and mix it properly. Then allow it to stand for about 5 minutes. This is the standard solution. Now take the test solution. Test solution means in which we have to perform the limit test of chloride, means in which we have to check the impurities of chloride ion. For this, take another Nessler cylinder and transfer 1 ml of
this test solution into the Nestle cylinder. After transferring 1 ml of the test solution to the Nestle cylinder, now add 10 ml of dilute nitric acid with the help of pipette in the Nestle cylinder containing 1 ml of the test sample, as we have done for the standard solution. After transferring 1 ml of dilute nitric acid, now add distilled water up to the 50 ml mark of the Nestle cylinder, as we have done for the standard solution preparation. Now to this Nestle cylinder add 1 ml of silver nitrate solution and mix it with the help of another fresh glass rod. Do not use the same glass rod because it will affect our observation. Now you can see the opalescence, or you can say turbidity, of the test solution. The opalescence of this test solution is compared with the standard solution. If the opalescence, or you can say turbidity, of the test solution is less than the turbidity of the standard solution, it means the test solution or the test substance passed the limit test of chloride as per the Indian Pharmacopoeia. And if the turbidity of the test solution is greater than the standard solution, it means the test solution, the test substance do not pass the limit test, means fails the limit test for chloride. Means in the sample the amount of the chloride ion impurities is beyond the acceptable limit, hence it fails the limit test for chloride. And here you can see the opalescence of the test solution is less than the opalescence of the standard solution. So our sample passed the limit test for chloride as per the IP. The extent of the opalescence or turbidity represent the amount of chloride ion present in the substance, and that opalescence or turbidity should always less than the standard solution to pass the limit test. The reason for adding dilute nitric acid in this test is that it exerts common ion effect. Common ion effect means silver nitrate and nitric acid both have common ion, that is nitrate, and it exerts common ion effect means which suppress the degree of dissociation so that more AgCl formation takes place, means all chloride converts to AgCl, and it means dilute HNO3 increases the sensitivity of our test. Another reason for adding dilute nitric acid that it dissolves the other impurities which is present in the sample. It means it prevents the precipitation of other radicals like phosphate and sulfate ion, so that only AgCl, means silver chloride, water insoluble solid particle will form. So this is all about the limit test for chloride, and this video is also available in Hindi explanation. Thank you very much for watching this. ओके, लिमिट टेस्ट फॉर क्लोराइड समजले सगळ्यांना काय आहे, कसं प्रॅक्टिकल त्यांनी केलं. मॅम Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, लिमिट टेस्ट तुम्हाला परफॉर्म करताना जास्ती हेक्टिक असं काही तुम्हाला करायचं नाहीये. जस्ट सिम्पली जे सोल्युशन आहे ते सोल्युशन व्यवस्थित प्रोसिजर नुसार प्रिपेअर करायचे, त्यानंतर एकमेकात मिक्स करायचे, स्टर करायचे, त्यानंतर ना त्यांची केमिकल रिएक्शन होऊ द्यायला तुम्हाला काय करावं लागेल, त्यांना टाइम द्यावा लागेल. सो 5 मिनिट त्यांना सेटल डाऊन होऊ द्यायचे. त्यानंतर आपल्याला काय करायचं, कंपॅरिझन करायचे. जे पण ब्लॅक बॅकग्राऊंड आहे त्याच्या अंडर तुम्ही हे व्हाईट सोल्युशन काय करायचे, कम्पेअर करायचे आणि त्यांचा ओपल्सन्स चेक करायचा. सो एंड ऑफ द व्हिडिओ त्यांनी काय सांगितलंय, ओपल्सन्स जर स्टँडर्ड पेक्षा कमी आला तर काय असणार आहे, रिझल्ट कसा असणार आहे. व्हिडिओ बघितला का सगळ्यांनी. यस मॅम. Yes, ma'am. Yes, ma'am. ओके, सो रिझल्ट त्यांनी काय सांगितला ऍट द एंड ऑफ द, म्हणजे कंपॅरिझन करून त्यांनी काय सांगितलं व्हिडिओ मध्ये. If the opalescence of test solution is lower than the standard solution, Standard solution. then the substance has passed the limit test. आणि जर जास्त असेल तर ओपल्सन्स Fail the limit test. The amount of impurity is higher. येस, करेक्ट. इम्प्युरिटी जी आहे ती जास्त आहे असं रिप्रेझेंट होतं. जेवढं स्टँडर्ड, समजा स्टँडर्ड सोल्युशन जर तुमचं कलरलेस असेल
आणि टेस्ट सोल्युशन जर जास्त ओपेल्सन शो करत असेल तर काय होणार आहे तिथं तिथं आपल्याला असं समजतं की जे इम्प्युरिटीज आहेत ते जास्ती प्रमाणात आहेत. सो लिमिट आणि टेस्ट ह्याच्या इथपासून आपण थेरॉटिकल पार्ट मध्ये बघितलं होतं. लिमिट म्हणजे काय की इम्प्युरिटीज फार्मास्युटिकल सबस्टन्स मध्ये प्रेझेंट असतात. सो आपल्याला माहितीत की ते कोणत्या ना कोणत्या तरी रिझन इन्व्हॉल्व्ह होणार आहेत. बट ते जे त्यांना पण इन्व्हॉल्व्ह ज्या झालेल्या आहेत इम्प्युरिटीज त्यांना पण एक सर्टन लिमिट आहे. जसं की आपण कोणत्या पण ग्लासवेअर वरती बघतो की त्याच्यामध्ये सुद्धा एररचं मार्किंग दिलेलं आहे की 0.01% जरी समजा कमी किंवा जास्त तुम्ही सोल्युशन घेतलं तरी आपण काय करतोय तिथं कन्सिडर करतोय. लाईकवाईज लिमिट टेस्ट मध्ये पण हेच आपल्याला चेक करायचंय की इम्प्युरिटीज कोणत्या आहेत आणि ज्या इम्प्युरिटीज आहेत त्या किती प्रमाणात आहेत. मग ते किती प्रमाणात आहेत हे आपल्याला कसं कळणार आहे ज्यावेळेस त्या लिमिट टेस्ट पास करतील त्यावेळेस. जर जो ओपेल्सन्स त्या स्टँडर्ड सोल्युशनला आलेला आहे ते आपल्याला टेस्ट सोल्युशन सोबत कंपॅरिझन करायचे. मग ह्या कंपॅरिझन मध्ये आपल्याला समजतं जसं की आत्ताच्या क्लोराईडच्या लिमिट टेस्ट मध्ये टेस्ट सोल्युशनचा ओपेल्सन्स कसा होता कमी होता स्टँडर्ड पेक्षा. इट मीन्स त्याच्यामध्ये इम्प्युरिटी आहेत पण त्या कशा आहेत विथिन द कमी आहे स्मॉल अमाऊंट मध्ये आहेत. सो आणि जर तेच ओपेल्सन्स त्या टेस्ट सोल्युशनचा जर जास्त आला असता तर आपण काय म्हणलं असतो की त्याच्यामध्ये आहेत बट त्या कशा आहेत हायर अमाऊंट मध्ये आहेत. मीन्स जे काही फ्री आयन्स त्याच्यामध्ये प्रोड्यूस होणार आहेत ते प्रोड्यूस कसे होणार आहेत हायर अमाऊंट मध्ये ते सोल्युशन फॉर्म मध्ये शो करतायत. सो जो स्टार्टिंगला जे मटेरियल वापरले आपण तो मटेरियलचा फॉर्म कसा असणार आहे इम्प्युअर असणार आहे. तेच आपल्याला ह्या प्रॅक्टिकल मध्ये रिझल्ट मध्ये लिहायचंय. जे पण आपण लिमिट टेस्ट बघतोय त्याचा रिझल्ट लिहायचंय. सो ऑब्झर्वेशन मध्ये काय येणार आहे ओपेल्सन्स प्रोड्युस्ड बाय सोडियम बायकार्बोनेट टेस्ट सोल्युशन इज कसं आहे लेस आहे सेम आहे मोर आहे इंटेन्स दॅन अ स्टँडर्ड सोल्युशन. कसा शो झाला व्हिडिओ मध्ये Less. लेस. लिहिताना पण तुम्हाला ऑब्झर्वेशन मध्ये काय लिहायचंय लेस. सो लेस इंटेन्स होता स्टँडर्डच्या कंपॅरिझनने. मग लिमिट टेस्ट रिझल्ट मध्ये बघा द गिवन सॅम्पल ऑफ अ सोडियम बायकार्बोनेट complies does not comply the limit test for a chloride as per Indian Pharmacopoeia. So Indian Pharmacopoeia नुसार लिमिट टेस्ट फॉर अ क्लोराईड सो जे काय आपण टेस्ट सोल्युशन बनवले ते पास झाली का नाही झाली कंप्लायस और डू नॉट कंप्लाय. Do not comply. Do not comply. Complies. Complies, ma'am. Complies. Complies. कंप्लायज. ओके डू नॉट कंप्लाय कधी येईल ज्यावेळेस स्टँडर्ड पेक्षा जास्ती ओपल्सन्स त्याचा असेल त्यावेळेस काय येणार की जेवढी लिमिट त्यांनी सांगितली होती त्याच्यापेक्षा टेस्ट सोल्युशन जास्त शो करते. इट मीन्स डू नॉट कंप्लाय. आणि कंप्लाय म्हणजे काय जेवढं स्टँडर्डचा ओपल्सन्स आलाय तेवढा सेम आला असता तरी आपण कंप्लाय म्हणलं असतं पण त्याच्यापेक्षा सुद्धा कमी आहे. मीन्स काय आहे इट इज ऑल्सो कंप्लाय आणि त्याच्यापेक्षा जर जास्त आला असता तर डू नॉट कंप्लाय. ओके समजले का ऑब्झर्वेशन आणि रिझल्ट कसे लिहायचे. Yes, ma'am. Yes, Yes. ma'am. ओके ऑब्झर्वेशन मध्ये फक्त तुम्ही जे ऑब्झर्व केले त्या दोन सोल्युशन मध्ये ते लिहायचे. जसं की टर्बिडिटी आपल्याला टेस्ट सोल्युशनची कमी ऑब्झर्व झाली स्टँडर्ड पेक्षा. सो तिथं आपल्याला काय लिहायचंय ओपेल्सन्स प्रोड्युस्ड बाय सोडियम बायकार्बोनेट टेस्ट सोल्युशन इज अ लेस इंटेन्स दॅन अ स्टँडर्ड सोल्युशन. जर समजा सेमच टर्बिडिटी किंवा ओपेल्सन्स सेम क्रिएट झाला असता तर आपण काय लिहिलं असतं सेम आणि जर जास्ती झाला असता तर मोर. सो लाईकवाईज जे ऑब्झर्वेशन येते ते ऍज इट इज आपल्याला लिहायचं आहे. कधी कधी तुमचे सोल्युशन जे आहेत ते फ्रेश सोल्युशन नसतात त्यामुळे पण जो रिझल्ट एक्सपेक्टेड असतो त्याच्यापेक्षा आपल्याला ते जास्त दिसायला लागतं. मीन्स ओपेल्सन जो आहे वेट जो
रिझल्ट जो असतो तर फ्रेश सोल्युशन जर तुम्ही नाही यूज केले तरी फ्लक्च्युएशन त्याच्यामध्ये येतं. मीन्स त्यावेळेस काय होणार आहे, ऑब्विसली स्टँडर्ड पेक्षा तुम्हाला ते जास्त तुम्हाला ओपेल्सन शो करणार आहे. त्याच्यासाठी प्रत्येक वेळेस एक्सपेरिमेंट परफॉर्म करताना रिएजंट जे आहेत किंवा जे तुम्ही सोल्युशन प्रिपेअर करताय ते फ्रेशली प्रिपेअर्ड असले पाहिजे, जेणेकरून आपल्याला अॅक्युरेट किंवा प्रिसाइज त्याचा रिझल्ट मिळेल ह्यासाठी. सो लिमिट टेस्ट ऑफ क्लोराईड मध्ये एवढंच आहे. तुम्हाला प्रोसिजर तिथं दिलेली आहे, त्या प्रोसिजर नुसार फक्त सोल्युशन प्रिपेअर करून त्यांचा ऑब्झर्वेशन तिथं नोट डाऊन करायचं. समजले का लिमिट टेस्ट फॉर अ क्लोराईड प्रॅक्टिकली कसं परफॉर्म करतात? येस मॅम. कोणते ग्लासवेअर यूज केलेत ह्याच्यामध्ये? नेसलर सिलेंडर. ग्लास रॉड. ओके, करेक्ट. आणि केमिकल मध्ये कोणते कोणते केमिकल? सिल्वर नायट्रेट. Water. ओके, येस. सो नेक्स्ट आजच्या लेक्चरला आपण एकच लिमिट टेस्ट घेऊयात. नेक्स्ट लेक्चर पासून एका टायमिंगला आपण 2-2 एक्सपेरिमेंट शो करूयात किंवा लर्न करूयात. ह्याच्यामध्ये कोणाला काही डाऊट आहे? No, ma'am. ओके.